हाय हे पूल हलायला लागला, चक्कर यायला लागली डेंजर. हो कसा हलतंय, गाठा 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 लय डेंजर चक्कर यायला लागली. होय हो मित्रांनो, कॅमेरा पडायचा इंस्टा दिसते खाली बघा कसली खोल नदी, तिकडून माणसं यायला लागली आणि चक्कर यायला लागली. मित्रांनो तर माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पचं बर्फ दिसायला लागलाय. हे पुंदीकोट महादेव मंदिर म्हणून आहे पोखरामधील. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आहे नेपाळमध्ये. कडकडीत ऊन आलं. तर आता वाजलेत 6:30. तर आपण काल ह्या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता, तुम्ही पाहिलंच होतं काल. अशा प्रकारचं हॉटेल होतं आणि कसला व्ह्यू आहे भारी, तिकडून सनराईज झालेला आहे आणि चांगलीच थंडी वाजली काल रात्री. असा जबराट असा व्ह्यू आहे इकडून पाहू शकताय. आणि इथं टेंट लावलं होतं. रात्री थंडी वाजायला लागल्यावर मग हे दुसरं टाकलं आवरण. ह्याच्यावर थंडी वाजत होती म्हणून दुसरं आवरण टाकलं रात्री. चांगली थंडी वाजत होती आणि व्ह्यू बघा काय भारी व्ह्यू आहे नाद पहा. तर सकाळची सुरुवात असल्या व्ह्यूने झाल्यावर खूप भारी वाटतंय. तर चला व्हिडिओ वगैरे एडिट करतो आणि मग निघतो. ओके चला, किती वाजतात काय माहिती, 8 वाजता निघायचा प्लॅन आहे माझा इथनं. ओके मित्रांनो, तर सकाळ सकाळ आवडलंय आता सगळं. जवळपास 8:15 वाजल्यात. तर 8:15 वाजता टेंट आवडतो आणि निघूया. टेंट काय दाखवत नाही तुम्हाला टाइमलॅप्समध्ये. ओके बघ कसं चकचकीत उजेड आलाय, कसला व्ह्यू दिसतोय जबराट. एकच मिनिट फोटो काढूया एक. मित्रांनो तर फायनली खाली आलोय. पाहताय बोर्ड लावलाय, त्याच्यावरती 2 मजली, 2 मजली, त्यावरती 2 मजली. तर इथं गाडीपाशी बॅग आणले, 4 बॅग आणायला हालत खराब झाली. व्हिडिओ काढायचा म्हणलं उतरताना चांगलं स्टँड लावून, पण काय जमलं नाही, लय वजन होतं. चला मित्रांनो, तर 8:51 वाजल्या इथनं निघायला आपल्याला. तर आपल्याला पोखराला पोचायला तिथनं 3 तास दाखवतंय. तर बघूया किती वेळ लागतो. इथं थांबत थांबत जायला लागेल. सगळे घाटाचे रोड आहेत. ओके व्ह्यू आला तर व्ह्यू पाहत जायला लागेल. व्ह्यू एक नंबरच आहे सगळा, कुठला घ्यायचा ते कळत नाही. चला पण ओके आता डायरेक्ट 10 वाजल्यानंतर थांबू, नाहीतर कुठेतरी चांगला व्ह्यू भेटल्यावर थांबू. पण तर सकाळ सकाळ पोलिसांनी थांबवले. बघूया काय म्हणतात. मित्रांनो, तर सकाळ सकाळच मी सॅंगजांग म्हणून गाव आहे काहीतरी, तिथनं निघालं होतं. तर इथं पोलीस होते. तर पोलिसांनी अडवलं. तर अडवलं बेसिकली, थांबवलं बिंबवलं, डॉक्युमेंट पाहिल्या सगळ्या आणि मग जा म्हणते. काय म्हणायचं तेव्हा नाही काय म्हणत, मला लांब फिरायला नाही शक्यतो पोलीस. आरामसे जाऊ म्हणले, काय म्हणले. मित्रांनो, तो मी अशा एकदम भारी ठिकाणी उभा आहे आता ना, पाहू शकताय. पूर्ण इकडून असे डोंगरे खालनं नदी वाहती. नदी बघा किती भारी दिसती वाहतानी, एकदम उंचाव आहे. आता इथनं हाईट किती तुम्हाला वाटते काय माहित नाही, इथनं पण लय खोल आहे नदी. आणि इकडं व्ह्यू बघा. आणि ढगात असले का ते असे दुःखाचं येतंय, हे दिसतंय का दुःख, हे असं मला धडकल्या का वाटतंय. आता तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती, अशा प्रकारचं आहे. कुठला ते प्राणी तिकडं डेंजर असा वाटतोय. अशा प्रकारचा व्ह्यू आहे नेपाळमध्ये. बघा हे 4 बाजून डोंगराच्या मध्ये येतं आपली गाडी आणि मी. वाव मित्रांनो, तर सकाळ सकाळ घाट चढत चाललोय आपण वरती. काल आपण लेवलला होतो जरा, नदीच्या थोडंच वरती होतो. आता पूर्ण वरती आपाप चाललंय. आणि व्ह्यू एक नंबर आहे भाऊ. सगळे हिरवगार झाडी, गंधाट अशी झाडी आणि एक नंबर वाटतंय प्रवास करायला. थोडी थंडी पण वाजती, कारण इकडं जरा जशी हाईटवर जाईल तसं ही टेम्परेचर कमी होत चाललंय. मित्रांनो, तर आपण पोखराकडून जात असताना हा एक ब्रिज दिसतोय आपल्याला, असा केबल ब्रिज आहे पूर्ण ही केलेला. तर त्या ब्रिजवर जाऊन पाहूया. शिवडी म्हणून जागा आहे, तिथं ब्रिज आहे. सॅडंजा जिल्हा आहे
आणि गलँड नगरपालिका आहे, सायडेंजा जिल्हा आहे, तर तिथलं हा व्ह्यू आहे. तर पाहूया, इथं गाडी लावली, आता जाऊया कसं वाटतंय पाहूया. तिथं गेल्या फील सांगतो रिअल टाईम. तर तिथनं गाडी लावली, इकडून असं चालत जायचंय. तर बघूया कसं वाटतंय. Insta 360 पण घेतलाय. Insta 360 ने एखादा व्ह्यू घेऊया कसा येतोय बघूया. व्ह्यू जबरा टचिल. पहिले ह्याचं टाईटनेस करू द्या बाबा, पडलं बिडलं तर लय मागात पडायचं गोष्ट. ही बघा कशा प्रकारे केबल टाय केलंय, त्याचं पहिलं मेकॅनिझम पाहून घेऊ आपण. हां बघा कसल्या मोठ्या मोठ्या वायरी बनवले, अशा लय वायरी आहेत. इथं पण आहेत आणि खाली पण आहेत. टोटल किती आहेत? 2 2 2 4 4 6 8 10 वायरी टोटल अशा मोठ्या आहेत. त्याच्यावर ही केलेलं आहे. तर मध्ये जाऊन पाहूया कसं वाटतंय. ओके, अजून कोणतंही सोबत पाहिजे, भीती वाटते मला तर ह्याच्यावर जायला. आता इथं तर काय नाही, मध्ये गेल्यावर कळेल नक्की काय होते. डोकं चकायला लागत होते. मित्रांनो आलंय बघा कसल्या ब्रिजवर डेंजर. चला मित्रांनो, चक्कर यायला लागली मला. आजच्या गावात कशाला आलो मी काय माहिती. इथं मित्रांनो तर बघा कुठं आलोय मी. तिकडून आलोय चालत आणि ब्रिज बघा खाली किती खोल आहे. खाली पाहिलं तर मला चक्कर येते. तुम्हाला दाखवतोय आता, पण मला पाहायची पण इच्छा व्हाय नाही, इतकी खोल नदी चालली. आणि बरोबर मधोमध आलोय, माझं असं डोकं चक्रायला लागलंय, गर 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 फिरायला लागलंय. मित्रांनो पूल बघा तुम्ही. आपण आहे नेपाळमधील सायजँड ह्या जिल्ह्यामधील शिवडा या गावामधील एक पूल आहे नदीवर. तर इथं पाहू शकता हजारो फूट खोल दरी आहे आणि दरीवर हा केबलच्या साह्याने पूल बनवलाय. आणि इथनं व्ह्यू बघा कसला जबराटे. आजच्या गावात चक्कर आल्यागत होती मला. पुढं कोण नाही, पाठीमागं कोण नाही. इथे ब्रिजवर मी एकटाच आहे. आता जाणार कसा माघारी तीच मला कळत नाही. तर चला मित्रांनो, तुम्हाला याचा मी Insta 360 मध्ये क्लिप काढली 1-2, ते दाखवतो कसा भारी ब्रिज आहे ती. तर मित्रांनो तर आता तिकडून लोक येतात, तर तिकडून चालायला लागले. इथं इथं पूल व्हायब्रेट व्हायला लागलाय, तिकडून चालतात पोरं. तर मित्रांनो ह्याचं आर्किटेक्ट कसं आहे मी सांगतो. ह्याचं बेसिकली तिकडे एक मोठा कॉन्क्रीटच्या कॉलम आहे, म्हणजे रिटेनिंग वॉल कॉलम काही पण म्हणू शकता. ते खूप खोल आतनं घेतली असणार आणि त्याच्यावर जवळपास नाही 10 केबल टाय केलेले आहेत. खाली ह्या साईडला 4, ह्या साईडला 4 नाही, खाली 6 आहेत. म्हणजे खाली 6 12 केबल आहेत आणि ह्या 2 म्हणजे 14 केबलवर ह्या पुलाचं स्ट्रक्चर आहे. आणि ह्याला झुलू नाही म्हणून, म्हणजे हा इकडून तिकडं हलू नाही म्हणून तिकडून एक मोठी केबल नेलेली आणि त्याला ह्या छोट्या छोट्या केबलनी टाय केलेलं आहे. त्यामुळं तो पूल इकडं असं सरकत नाही, नाही तर पूल लगेच सरकला असता. असं आहे, अशा प्रकारचं आहे. तर ती आलेली नाही, तर पोरं तिकडंच गेली माघारी वाटतं बहुतेक, कारण इकडं लय रिस्की आहे, खोललंय. मित्रांनो चांगली चक्कर येते इथं मला. आता जरा थोड्या वेळ बसलो मी खाली मांडी घालून आणि बसल्यानंतर ना जरा स्टेबल झाले का वाटलं. मग त्यानंतर मी व्हिडिओ काढतोय. एक जण भाऊची कमेंट आली होती की नेपाळमधली शेती कशी. तर मित्रांनो नेपाळमधली शेती ही पाहू शकताय. पुढं
कप्पे कप्पे दिसतात का सगळे, भात शेती सगळी, इथं सगळं भातच पिकतोय. डोंगरावर शेती केली जाते. इकडे पण पाहू शकता हे कप्पे 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 दिसते का पिवळं झालेले तिकडे पण. तर ही सगळी भात शेती केली जाते आणि ह्यांचा मेन खाद्यच भात आहे नेपाळचं. नेपाळ हा सेम उत्तराखंडच्याच बाजूला आहे. म्हणजे उत्तराखंडमध्ये जसं वातावरण आहे, क्लायमेट आहे, डोंगर आहे, तसंच आहे इथं पण. आणि इथं शेती पण तशाच प्रकारे केली जाते. पण व्ह्यू बघा कसला जबराट आहे इथनं. आता मी या केबल ब्रिजवर आहे मित्रांनो. फायनली माणसं आलेत ब्रिजवर, तर जरा बरं वाटायला लागलं. यांच्याकडून फोटो काढतो. ब्रो भाई 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 मेरा फोटो खिचो यार. तर मित्रांनो फायनली निघतोय. तर नदी पहा कसली जबरदस्त आहे. पाहिलं असेल तुम्ही सगळं. आता तिकडे एक मंदिर आहे, त्या मंदिराकडे जायसाठी बेसिकली हा पूल बनवलाय. तर आता निघतोय. ह्या पुलावर खूप भारी वाटलं चालून. हे कशी बी पळतात ती पोरं, त्यामुळे इकडं गचांग 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 हलते. जरा कॉन्फिडन्स येतो माहिती का, लोक आल्यावर कॉन्फिडन्स येतो ह्याच्यावर चालायचा. आता मला कॉन्फिडन्स आला, मग अशी मला चकायला घेत होतं. मित्रांनो तर मी आता नेपाळमध्ये, तर नेपाळमध्ये आलोय पॅशन प्रो गाडीवर. तर तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवतो. मला वेगळं दिसलं काहीतरी, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. तर इथे एक नळ बांधलाय. नाव तारीख काय लिहिली एका कुठल्या तरी माणसाच्या आठवणीत बनवलेला नळ आहे. तर जन्मतारीख लिहिली 2003-2-7 आणि मृत्यू लिहिलंय 2042-8-17. तर मी म्हणलं आपल्या इकडं तर 2025 चालू आहे आणि इथं 2042 कसं काय लिहिलंय. तर मी सर्च केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथं नाही 2082 साल चालू आहे. आपल्यापेक्षा नेपाळचं कॅलेंडर वेगळं आहे. नेपाळमध्ये आत्ता नाही 2082 साल चालू आहे. ला म्हणलं मी पहिलं तर शॉक झालो. म्हणलं हे असं कसं लिहिलंय, जिवंतच माणसाला मारलं काय यांनी, असं झालं. तर गाड्यालाही वाहते तिथनं. मी रोडच्या कडेच थांबलो होतो. तुम्हाला काय ते दाखवा म्हणलं, तुम्हाला माहिती होईल. कारण नेपाळचं कॅलेंडर आपलं कॅलेंडर वेगळं आहे. तर इथं 2082 का 2081 साल चालू आहे. तर चला मित्रांनो तर इथं पोलीस थांबवतात. का थांबवलेत काय माहिती. आपल्याला नाही थांबवलं भाऊ. कसं काय नाही थांबवलं आपल्याला. पावती काय त्या जागेवर पावती फाडत होतं ती. मित्रांनो तर पोलीस थांबवत होते पण आपल्याला नाही थांबवलं. मला असं बाईक लावायला पाहिजे पण ते बाईकचं 5,000चं खराब झालं माझं. लागा लई प्रॉब्लेम होते जीवनात. मित्रांनो यार काय भारी व्ह्यू आहे यार. नाथ खोळा. तुम्हाला मी सगळं दाखवू शकत नाही पण नाथ खोळा. आपल्याला आता पुढं पोखरात गेल्यावर तर एक नंबर दिसणार बर्फ. तिथनंच बर्फाचा माउंटेन इतकं जबराट दिसतंय ना मित्रांनो. दिसतंय का बर्फाचं डोंगर. हिरव्या डोंगराच्या पलीकडे बर्फाचे डोंगर. वाव काय व्ह्यू आहे नाथ खोळा. वा हा हा हा. मित्रांनो तर तुमचा भाऊ पोचलाय पोखराला. आता तुम्हाला एकदम असं महादेवाचं मंदिर दाखवतो ना, तुम्ही खुश होऊन जाताल. असं आहे एक नंबर महादेवाचं मंदिर दाखवतो तुम्हाला. आता मी इथनं आता टॉपला इथनं मला दिसतंय ती. मी ऑलरेडी इथं येऊन गेलो एकदा. रोड इकडं मक्खन रोड. कसलं भारी दिसतंय डोंगर. हा 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 ना आत खोळा बाबा. मित्रांनो तर आलोय आपण आता रोडवर ना. आत कुंभीकोट शिवा स्टॅच्यू म्हणून आहे. एक नंबर आहे भाऊ. तुम्ही तिथे गेला ना प्रसन्न होईल. तुम्हाला तिथनं माउंट एव्हरेस्टचा पण व्ह्यू दिसेल एक नंबर अशा प्रकारचा. चला दाखवतो तिथे गेल्यावर. गाडी 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 लय चढे. चलो 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 चढ़ जाएगी. थोड़ा ही बाकी है. बोलिए सर. हाँ इंडियन. ऊपर भी थी ना पार्किंग में, पिछली बार आया था. ऊपर नहीं आवाज भीड़ है ज़्यादा. हाँ ऊपर अभी भीड़ है ज़्यादा ऊपर बाइक वाला. वा यार एक नंबर. मित्रांनो रोडच एक नंबर आहे इकडे यायचा. कसला जबराट आहे, कसला व्ह्यू येतोय सगळा. आणि ह्या रोडला नाही असे कलवट दिलेत म्हणजे वॉटर क्रॉसिंग आहे. पावसाच्या दिवसात ते पाणी निघून जायसाठी रोड खराब नाही होऊन म्हणून चांगली व्यवस्था केली. रोड मागच्या वर्षीच बनवलेला आहे, खराब नाही झाला. प्लॅनिंग चांगलं असलं ना मग नाही कळत. बोलिए सर. हाँ इंडियन. ऊपर भी थी ना पार्किंग में, पिछली बार आया था. ऊपर नहीं आवाज भीड़ है ज़्यादा. हाँ ऊपर अभी भीड़ है ज़्यादा ऊपर बाइक वाला लावतो आता आणि चालत जायला लागेल. बरेच चालायला लागेल तसं.
200 meters, making मित्रांनो तर फायनली इथं गाडी पार्किंगला लावली आपली आणि बॅग सगळ्या इथंच ठेवल्यात. तर एक बॅग घेतली ज्याच्यात आपलं Insta 360 माईक आहे. माईक तर काय माईकचा अडप्टरच खराब झाला आहे 5,000, मग ते माईक 3,500चा माईक तसाच पडला आहे. असं आहे जवळपास ते साहित्य. तर आपल्याला जायचे आता. हे सर आहे, ह्या सरांनी वरती गाडी नाही जाऊन दिली आपली. सर कितना दूर ऊपर? यहाँ से 200 मीटर ये साइड से जाइए का शॉर्टकट है? और इंडियन खाना ऊपर मिल जाएगा? नहीं, मारवाड़ी होटल है ना? मारवाड़ी है। हाँ ओके ओके चलो. पुणे से पुणे मालूम है क्या? मारवाड़ी ओके ओके ये भी है। ओके थँक्यू सर. तर मित्रांनो चला 200 मीटर म्हणजे परत चालत जायचे आपल्याला. नंतर गाडीची चावी घेतली. चलो मित्रांनो तर फायनली जवळपास 100 मीटर चालत आल्यानंतर आपल्याला ही कमान लागली. तिकडं महादेवांची मूर्ती पण दिसली आणि इकडून हे बघा बर्फाचे सगळे डोंगर दिसायला लागले. इकडून चेक करून जायचे का काय? मागच्या वेळेस सॉरी अशा प्रकारे कमान आहे. मागच्या वेळेस मी इथं पार्किंगला लावली होती गाडी, तर इथं 2 व्हीलर पार्किंग बंद केली बहुतेक. आणि इथंच जेवण केलं होतं मी. तर चला जाऊया, अगोदर खाऊया मग जाऊया. सकाळपासून काय खाल्लं नाही, 1 वाजत आले. ओके चलो मित्रांनो तर जेवण करतोय आता. इथंच आपल्या पुंदीकोट महादेव स्टॅच्यू आहे ना, तिथं जेवण करतोय. इथे मारवाडी जे हॉटेल होतं तिथं छोले भटुरे खातोय. छोले भटुरे तर अशा प्रकारे आहे. 100 बरं ठीक आहे, रेट नंतर सांगतो तुम्हाला. मित्रांनो तर खाऊन झालं. तर इथं पाहू शकता हे आचार्य मारवाडी भोजनालय म्हणून होतं. तर इथं जेवण केलं. तर 2 भटुरे आणि छोले आणि 1 पाण्याची बॉटल 180 रुपये घेतले त्यांनी नेपाळी. म्हणजे आपल्या इथले 120 रुपयाच्या आसपास घेतले. तर चला जाऊया. हे मेन गेट आहे. तर इथनं आपण खालीच पार्किंगला लावली. इथं 4 व्हीलर पार्किंग आहे आणि इथनं वरती जायचं आपल्याला. ये पर्वत रेंज कौन सी है सर? पर्वत का नाम क्या है? वो बर्फ का दिख रहा है वो? पूछ रहे ये अन्नपूर्ण, ये धौलागिरी। अन्नपूर्णा ये और धौलागिरी है. ये माथापुछरे। हाँ अन्नपूर्णा माथापुछरी. हाँ माथापुछरे। माथापुत्रे हाँ. अन्नपूर्णा माथापुत्रे आणि धौलागिरी. मित्रांनो तर इथं पर्वत रांग दिसत आहे. ही पहिलं तर धौलागिरी, ही माथापत्री आणि ही अन्नपूर्णा अशी 3 पर्वत आहेत बर्फाचे. तर आपण ही मेन एंट्रन्स आहे इथली मंदिराची, पाहू शकताय. पिंड बनवली त्याच्यावरती जे शिवलिंग आहे ते सगळं ह्याच्यात आहे आपल्या महादेवांचं चेहरा आहे. अशा प्रकारची एंट्रन्स आहे. तो मोठा दिसतोय तिथं महादेवांची मूर्ती. तर आपल्याला जायचं आता इकडून असं. तिथं जेवण केलं आपण, इकडून असं जायचं आपल्याला वरती. तर वरतीपर्यंत गाड्या येतात पण अलाउड नाही आहे आपल्याला टुरिस्टवाल्यांना. बाकीचे ते प्रॉपर आहे ते वरती घेऊन येतात. तिथं जर मला फोटो वगैरे काढायचा असला तर 20 रुपये प्रति फोटोच्या हिशोबाने कॅमेरामॅन पण फोटो काढून देता येत. अशा प्रकारे शिड्या लागतात आपल्याला. त्या कमानीतनं आलं ना की तुला मला वळणं दाखवतो. ओके चलो. कसं आहे वयच्या कमानीमध्ये पण शिवलिंग आहे. लई टुरिस्ट आहे तिथं ना. 2 महिन्यापूर्वी एवढे टुरिस्ट नव्हते कोण, आता भरपूर सारे 2 वर्षापूर्वी. मागच्या वर्षी पण नव्हती. मी मागच्या वर्षी सेम ह्याच टायमिंगला आलो होतो, लवकर आलो थोडं. ते पाहू शकताय ती कमान. करो हाय. Hello. Hi. Ito guys. Mila. मित्रांनो तर आलं वरती. तिथं लोक व्हिडिओ बनवायला लई असतात असे. हा तिथं पण बघा कशी कमान आहे. ह्याचे फोटो पण घ्यायला लागतील आपल्याला. आणि इथं एक माठासारखं बनवलंय समोर. आणि हॉटेल खाण्यापिण्याचे काय घेऊ शकता तुम्ही. पाहू शकता किती लोक फोटो काढण्यासाठी थांबले.
अशा प्रकारे तुम्ही कॅमेरामॅन कडून पण फोटो काढू शकताय. ही कमान क्रॉस करून आली की आतमध्येच मोठासा नंदी. अशा प्रकारे तिथे एक फाउंटेन आहे, फाउंटेनच्या मध्ये पण एक शिवलिंग आहे आणि वैती महादेवांचं कसला भाई स्टॅच्यू. चला आता तुम्हाला वैती घेऊन जातो. होय ना काय व्ह्यू येते बघूया आपण. हाय मीचे की पहिला यूट्यूबचा ब्लॉग कंप्लीट करून घेऊ, मग रील वगैरे काढू असा माझा विचार आहे. तर वरती यायसाठी शिडे आहेत आणि आपण मूर्तीच्या अजून जवळ जाऊ शकतो. अशा प्रकारे पाहू शकता यांचे रील काढायचं चालू आहे. तर चला आपल्याला जागा भेटली की आपण निघायचं. ह्याच्या पाणी मारलं सगळे सॉक्स ओले झाले. दिसलं का? वाव कसलं भारी. आणि इथनं चारी बाजूचा व्ह्यू बघा कसा. ह्याच्या आतमध्ये पण म्युझियम वगैरे काय ते बनवतील. अजून हे क्लोज आहे, आतमध्ये अजून ओपन नाही आहे. ह्याच्या बहुतेक ट्रेन वगैरे काय ते चालणार असेल कारण ट्रॅक बनवला आहे असा. आणि बाजूने बघा कसले शिवलिंग आहेत. प्रत्येक ठिकाणी एक एक शिवलिंग आहे. आणि इकडं पाहू शकताय. वाव यार मस्त वाव. आणि हे पाठीमागं पाहता इथे फिवा लेक आहे, म्हणजे हे तलाव आहे. तिथं पण जाणार आहे आपण. हे फेमस तलाव आहे इथलं. लय चेहऱ्या माझ्या ही येते काळा येते उलट्या साईडने. आता बघा येऊ शकते. हे मोठं असं डबरू बनवलंय. डबरूनं हे बनवलंय नाग. ह्याच्या आत काय आता दिसेल काही नाही, मोकळं दिसतंय. काम चालू आहे काम. चला लय लोक येतात तशी. ओके लागलं काहीतरी मला. सिटी बघा पोखरा सिटी. अरे कसली मोठी सिटी. जबराट असा व्ह्यू येतोय. ह्यात वाईड अँगल मध्ये तर एकच नंबर दिसतंय भाऊ. ते फिवा लेक फिवा. वाव माउंटेन रेंज पण भारी दिसते. मला कळलं नाही मी इकडून आलो का. इकडून आलो मी आणि इकडं जायचे. मला वाटलं मी तिकडून आलो असं झालं. जरा कन्फ्यूज झालो मी. आणि परत फिरून प्रत्येक जण बघा काय ज्यांची जास्त श्रद्धा आहे ते प्रत्येक शिवलिंगाला दर्शन घेऊन जातात असे पूर्ण. आणि हा शेप अख्खा शिवलिंगाचाच आहे. हे बघा पिंडीचा शेप घेतलाय ऑलरेडी ह्यांनी. हे जे महादेवाचं मंदिर आहे ना त्यांनी पण पिंडीचाच शेप घेतलाय आणि मध्ये शिवलिंग असलं का ते. वा. तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हे ठिकाण कमेंट करून नक्की सांगा. चला अजून काय पाहिजे इथनं खाली काय अजून दाखवतो आणि व्हिडिओ इथंच एंड करतो इथला. मग मला दुसरी काम आहे जरा फोटो वगैरे काढायचे, रील काढायची. लईच खाल्लं असं झालं मला वाटतंय. चांगली मजबूत साईज होती छोले भटुरेची. तर इथनं आतमध्ये आलं तर इकडं फाउंटन तुम्हाला दाखवलंच. तर इथनं आतमध्ये पण काहीतरी बनतंय. तिथं पण खाली पूर्ण शिवलिंग एक पाहू शकताय. आणि ह्याच्या आत पण काम चाललंय अजून काहीतरी. इथं म्युझियम वगैरे मस्तच बनवणार ते. ओके चला अशा प्रकारचा मंदिराच्या बाजूचा परिसर आहे. मंदिराच्या बाहेर अजून तुम्हाला दाखवतो थोडं राहिलंय पार्ट तो. ह्याच्यात काय ॲडिशनल असलं तर इथं हवन चालू आहे. उदबत्ती वगैरे लावतात लोक. आणि इथे एक मंदिर आहे छोटं. तिथे एक महादेव मंदिर आहे. आणि त्या साईडला गेलं पलीकडच्या साईडला फोटो इथं तुम्ही काढू शकताय. चला फोटो वगैरे काढला मित्रांनो. तो तुम्हाला कसं वाटलं हे जागा कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय.
मी व्हिडिओ काढत होतो तर हे भेटले, त्यांचा फोटो काढतो, ग्रुप आहेत. हां ओके चलो, नाइस टू मीट यू. कहाँ से आप? हम नेपाल. नेपाल में कहाँ से? काठमांडू. काठमांडू से. अभी तो नेपाल में ही है आम्ही सब. चलो चला मित्रांनो, एमएच बैकपैकर करके, एमएच बैकपैकर नहीं तो इंस्टाग्राम पे स्वप्नील देवड़े करके. ओके स्वप्नील देवड़े. ठीक आहे 2 मिनिट बंद कर. तर हे सर आपले भेटलेत आपल्याला यूपी मध्ये. ये भाई आपने यूपी से मिले तो क्या बोलोगे सर? बड़ा अच्छा लगा आपसे मिलके और इतना जुनून देख के. हम लोग तो हमें लगता है कि आपके आगे घूमना ही नहीं जानते. आते हैं होटल में रुकते हैं 2 दिन घूम के चले जाते हैं. आप लोग एकदम बर्ड्स की तरह हो. महीना 2 महीना 5 महीना कैसे भी घूमा. तो आपसे मिलके अच्छा लगा. ओके ओके आपसे मिलके भी बहुत अच्छा लगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि भरपूर जणांचा प्रश्न आहे की भाऊ पॅनल बॉक्स बसून घे, काय बसून घे. मित्रांनो माझ्याकडे सध्या बजेटच नाहीये पॅनल बॉक्स बसवायला. पॅनल बॉक्स बसवायचं सोपं नाहीये. लोकांना वाटतं दुसऱ्यांचं पाहून की सोपं आहे. त्याला 26,000 रुपये खर्च आहे. 3 बॉक्स डब्बे बसवायचे म्हणलं ना पॅनल बॉक्स 26,000 रुपये खर्च आहे. त्यामुळे ते माझ्या काय बजेटमध्ये नाही. मी आहे त्याच्यात खुश आहे. जे बॅग बांधल्यात त्याच्यात काय खुश आहे. आणि ते UP मधलं तुम्ही म्हणताय तर ते पोलीस माझ्या चांगल्यासाठी म्हणत होतं. तुमचे म्हणजे त्या पोलिसांचं नाव खराब होऊ नये यासाठी त्यांनी फक्त मला पोलीस स्टेशनला गाडी लावायला सांगितलं होते. बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे मित्रांनो. मी आहे ते जेवढं पैसे आहे माझ्याकडे ते सगळं मी फिरण्यासाठी यूज करतोय. मला बूट फाटलाय, मला बूट घ्यायला पैसे नाही आहेत सध्या, पण मी गाडीचे पेट्रोल टाकून पुढं चाललेलो आहे. अशा प्रकारे आहे. तर चला बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. ह्याचा दुसरा पार्ट पण येईल. तो त्यामध्ये आपण नव्हे तिथंच एक स्तूप आहे अजून फ्यूवाले एक अजून तिथलं ही मार्केट वगैरे सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. तिथं काय बाहेर देशात असल्यामुळे इथं नेटवर्कचा इश्यू काय आहे त्यामुळे रोजची रोज व्हिडिओ टाकायचा जमा नाही मला. आणि इथं मेन तर म्हणजे बनसारचा इश्यू आहे. आपल्याला इथं थांबायला पास काढायला लागतो आणि त्याचे पैसे. आणि ते पैशामुळं आपल्याला लवकर रनिंगवर जास्त ध्यान द्यायला लागते. त्यामुळे इथं दररोज व्हिडिओ टाकणं पॉसिबल होई नाही. ते मी टाकण्याचा प्रयत्न करतोय. चला बाय बाय.